आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची आज ही संयुक्त पत्रकार परिषद असेल। दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, एकीकडे अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होणार असं म्हटलं जातं दुपारच्या 12च्या दरम्यान, आणि 12:30 वाजता भाजपची महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे, फडणवीस घेणार आहेत। बरोबर आहे प्रज्ञा, ही पत्रकार परिषद जी आहे ती रात्री अचानक ठरलेली आहे। त्यामुळेच असं बोललं जाते की अशोक चव्हाण यांचाच पक्षप्रवेश जो आहे तो या पत्रकार परिषदेत होऊ शकतो। काल सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रदेश कार्यालयामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहेत आले होते। काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश मुंबईत झाला होता। त्यानंतर आता अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश कधी होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली होती। कारण काल त्यांनी म्हटलं होतं की 2 दिवसात माझा पक्ष मी जो आहे तो निर्णय घेईल असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे साहजिकच आहे या आजची पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, आणि या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मात्र अशोक चव्हाण आता भाजप वासी होताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्यावरती आता काहीच तासांमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे आणि अशोक चव्हाण हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। तब्बल काही पिढ्यांचा म्हणजे तब्बल 2 पिढ्यांचा काँग्रेसमधला त्यांचा प्रवास ते थांबवत आहेत आणि आता भाजपच्या सोबत ते प्रवास करताना पाहायला मिळतील। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होऊ शकतो, कारण दुपारी 12:30 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद असणार आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, असंही कळतंय की राज्यसभा ही स्वतः अशोक चव्हाणांना आणि त्यांच्या मुलीसाठी सुद्धा विधानसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं, याबद्दल काय माहिती? बरोबर आहे। राजकीय पुनर्वसन जे आहे ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काही आश्वासन मिळाल्यानंतर मोठे नेते करत असतात। साहजिकच अशोक चव्हाण यांना मोठं आश्वासन जे आहे ते मिळालेलं आहे। काँग्रेस सारखा पक्ष सोडून ते थेट भाजपमध्ये येत आहेत। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार राज्यसभा जी आहे ती त्यांना दिली जाऊ शकते अशी माहिती जी आहे। कारण भाजपला आपला 4था उमेदवार सुद्धा निवडून आणायचा आहे, तशी स्ट्रॅटेजी आहे ती भाजपने आखलेली आहे। आपण मागच्या काही निवडणुकीचा इतिहास जर पाहिला, मागच्या राज्यसभा निवडणुकीचा किंवा विधान परिषद निवडणुकीचा, भाजपने आपला मतदानाचा कोटा नसताना सुद्धा आपला उमेदवार जो आहे तो निवडून आणलेला होता। त्यामुळे या राज्यसभेच्या निवडणुकीमधली ही सगळ्यात मोठी खेळी म्हणावी लागेल। कारण आपण जर सध्याचा कोटा जर राज्यसभा निवडणुकीचा जर पाहिला तर 41-42चा कोटा आहे। परंतु आता काही काँग्रेसचे आमदार जर गळायला भाजपच्या लागले तर भाजप आपला 3रा आणि त्याचप्रमाणे 4था उमेदवार सुद्धा निवडून आणू शकतो, आणि तशी स्ट्रॅटेजी जी आहे ती या संपूर्ण निवडणुकीच्या आधी भाजपकडून केली जाताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी विनायक, मात्र